नीट परीक्षांचा घोळ संपवण्यासाठीची केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबतची 8 राज्यांच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची बैठक सुरू झालेली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सुप्रीम कोर्टानं सक्तीची केलेली नीट परीक्षा रद्द करावी यासाठी आता राज्य सरकार राष्ट्रपतींची भेट घेण्याचा विचार करणार आहे. आजच्या या बैठकीत नीट रद्द करण्यासंदर्भातल्या विविध पर्यायांचा विचार केला जाणार आहे. ज्या राज्यांची सीईटी पार पडली आहे त्यांना नीटमधून वगळण्यात यावं अशी भूमिका महाराष्ट्रातर्फे मांडण्यात येईल. ही बैठक अयशस्वी ठरली तर लगेच राष्ट्रपतींची भेट घेण्यासंदर्भातही विचार केला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीत काही तोडगा निघतो का याकडे देशातल्या लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागलंय. एकूण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर आहे. रामराजे, आपण बघतोय महत्वाची बैठक झालेली आहे राज्यांच्या मंत्र्यांची. अर्थातच नीटचा घोळ सोडवण्यासाठी काय याच्यातून बाहेर पडतंय? थोड्या वेळापूर्वीच ही बैठक सुरू झालेली आहे. 10:30 वाजता ही बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सर्वच राज्यातील वैद्यकीय शिक्षण मंत्री उपस्थित राहिलेले आहेत. सुरुवातच महाराष्ट्रापासून झालेली आहे. जे.पी. नड्डा यांच्या समोर विनोद तावडे यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसमोर काय काय अडचणी आलेल्या आहेत त्याचा पाढाच वाचलेला आहे. या आता सध्याच्या ज्या कोचिंग क्लासेस आहेत त्यांचे फीस 5 पटीनं वाढलेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यावर हा अन्याय होतोय आणि याचा विचार करावा. त्याचबरोबर ऑर्डिनन्स आणावा किंवा राष्ट्रपतीकडे काय हस्तक्षेप करता येईल का या संदर्भात सुद्धा केंद्र सरकारने विचार करावा अशी बाजू आता महाराष्ट्र सरकारने मांडलेली आहे. या बैठकीमधून काय महत्वाचा निर्णय निघतोय हे पाहणं गरजेचं आहे, कारण केंद्र सरकारने जर मनावर जर घेतलं तर यावर तोडगा निघू शकतो. आणि त्यानंतरच मग संध्याकाळी पुन्हा एकदा बैठक आहे सर्व पक्षीय नेत्यांची आणि त्यामध्ये सुद्धा सर्व पक्षातील नेते, काँग्रेस असेल, इतर मित्र पक्ष असतील, ते आपली बाजू मांडणार आहेत. धन्यवाद रामराजे, ही माहिती दिल्याबद्दल. रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.